हॅलो, नमस्ते. कशा आहात गोडताईंनो? खूप मस्तच असताल. मी पण छान आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं सिंगल मदर जीवनशैली. तर तुम्हाला जसं की टायटलवरनं आणि थंबनेलवरनं कळलंच असेल की मी आज व्हिडिओ कोणत्या संदर्भात घेऊन आलेले आहे. हो, ह्या वर्षी आणि ह्या महिन्यात माझ्याकडनं म्हणजे मला हा अनुभव आलेला आहे आणि जो अनुभव मला आला आहे तर असं वाटलं की का नाही, तुम्ही पण माझी फॅमिलीच आहे, तुम्ही पण एक माझे मित्र-मैत्रीणच आहे, तुमच्यासोबत पण शेअर करावं, जेणेकरून तुम्हाला पण कळेल की आपण ह्या महिन्यात ह्या 15-1 दिवसामध्ये ही गोष्ट टाळावी किंवा ही गोष्ट करावी. मी पण YouTubeवरूनच ऐकलं होतं आणि जे माझ्यासोबत घडलं ते मी जसं की आपल्याहून जे वयस्कर असतील किंवा माझी आई असो किंवा आजी असो किंवा तर ते मला तसंच सांगितलं जसं की मी YouTubeवर ऐकलं होतं. तर भयानक अशी तब्येत खराब झाली माझी. म्हणजे इथून श्वास अगदी मला आहे ना असं ओढून घ्यावं लागत होतं, इतकी तब्येत खराब झाली होती. तर ते का आणि कशामुळं आणि त्याला कारण काय होतं आणि तुमच्यासोबत जर असं काही घडलं असेल तर मला पण कमेंट करा. तर झालं होतं असं की आधी मी त्या विषयावर बोलते, मग माझी तब्येत खराब झाली त्या विषयावर मी तुम्हाला बोललो. माझी तब्येत आता मला तरी वाटतं त्याच्यामुळं खराब झाली किंवा बाहेर वातावरण आहे किंवा माझ्यामध्ये अशक्तपणा आहे, ते XYZ काही पण असेल, पण ते मग एक कारण लागून गेलं त्याला, बरोबर. त्याच्यानंतर मग झालं असं की माझे जे सासर आहे तिथं माझा जेठ जो आहे सगळ्यात माझ्या मिस्टरांचे सगळ्यात जे मोठे भाऊ होते तर ते अपघाती वारले. अपघाती वारणं म्हणजे की ॲक्सिडेंटमध्येच वारणं असं नसतं. वयाच्या आत जे लोक गेले ज्याची इच्छा अपुरी असेल ते पण अपघात म्हणतात असं मला माहिती आहे. तर माझे जेठ पण अटॅकने गेलेले. तर झालं होतं असं की आमच्या घरामध्ये पित्र आहे, माझ्या सासूकडं माझे सासरे. माझे जे मोठे बाई आहेत म्हणजे माझे मोठे जेठ जे आहेत ते अपघाती गेले होते. त्यांना अचानक अटॅक आला होता आणि ते एक्सपायर झाले होते. ते खूप वर्षपूर्वीची गोष्ट आहे. त्यानंतर माझ्या सासऱ्यांचं पण सेम तसंच होतं. त्यांनी पण एक नसबंदीचं ऑपरेशन केलं होतं. ते पण अचानक असेच अपघाती गेले. तर मग हे अपघाती जाणं म्हणजे किंवा ॲक्सिडेंट होणं किंवा चालता बोलता माणूस जाणं असं पण नाही की अटॅक येणं किंवा हा ॲक्सिडेंट होणं किंवा चालता बोलताच माणूस अचानक त्रास होऊन अचानक दुखून जाणं, ते पण एक अपघाती. म्हणजे की जे वयाच्या आत गेले त्यांचा अपघात, की त्यांची इच्छा अपुऱ्या राहिल्या किंवा त्यांचे मुलाबाळांचे लग्न करायचे अपुरे राहिले, जगणं अपुरं राहिलं, अशा लोकांचं एक आपल्यामध्ये जीव गुंतलेला असतो आपल्या फॅमिली मेंबरमध्ये, दुसऱ्यामध्ये नाही, जे आपल्या फॅमिली मेंबरमध्ये असेल ते. तर झालं या वर्षी असं की गणपती उठले, 2-3 दिवस तर काही नॉनव्हेज आणलंच नाही. जसं की माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की मी नॉनव्हेज कसं सोडलं, म्हणजे माझ्याकडनं सुटलं, मी सोडलं नाही. स्वामींच्या सेवेमध्ये यायच्या पहिलीची गोष्ट आहे की नॉनव्हेज खूप सोडायचा प्रयत्न करत होते, पण ते काही शक्यच होत नव्हतं, त्या गोष्टी नव्हतंच होत माझ्याकडनं. पण जशी मी स्वामींच्या सेवेमध्ये आले तसं माझ्याकडनं थोडं थोडं करता करता बरीचशी सवय माझी नॉनव्हेजची मोडलेली आहे. तर पहिले मी बरेचसं नॉनव्हेज खात होते, पण आता नाही. आता एखाद्या जर मुलांना आणलं तरच ठीक आहे, नाहीतर मग नाही. झाला असं गणपती उठल्यावर 2-3 दिवसांनी एक मटण आणलं, म्हणजे चिकन आणलं आणि स्वयंपाक वगैरे केला आणि त्यांच्यासोबत आता म्हटलं मला काय एक्स्ट्रा भाजी करावं, मी पण जेवून घेतलं. मग जेवण वगैरे झालं तोपर्यंत मी सगळे चांगले होते. त्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी इतकी भयानक तब्येत बिघडली माझी, म्हणजे मला श्वास पण घेता येत नव्हता, अजिबात श्वास घेता येत नव्हता. आणि आमची इथं परवा दिवशीचे पित्र होते, म्हणजे सोमवारचे माझ्या सासूकडं पित्र होते. तर मग माझी अचानक तब्येत खराब झाली, जाणं झालं नाही माझं, म्हणजे आधी मला श्वास पण घेता येत नव्हता. आता पण मी तुमच्यासोबत बोलते ना, थोडंसं विकनेसपणा किंवा श्वास घ्यायला त्रास होतोय मला. तर कधी असं झालं नाही. मग मी यूट्यूबला बी सर्च केलं, माझ्या आईला विचारलं, आजीला त्यांना विचारलं, तर ते म्हणत होते की जे इच्छा माझ्या घरामध्ये जे वारले त्यांची सगळ्यांची इच्छा अपुरीच आहे. म्हणजे ते कोणाची, ते जे दोन जण जे गेले त्यांची इच्छा पूर्ण झालेली नाहीये, त्यांनी पूर्णच जगलेलं नाहीये. म्हणजे असतं ना आपलं 50-60 पर्यंत की बाबा ठीक आहे आता संपलं, आता काही नाही, आता देवाच्या घरी गेलो बी तर काही नाही असं. पण त्यांचं तसं झालेलं नाही. तर ते मला म्हणे की पित्तरपाटामध्ये शक्यतो मटण खाऊच नाही. श्राद्धपीठ जे तुम्ही तुमच्या याच्यामध्ये जे म्हणत असताल ते ह्या महिन्यामध्ये मटण तर खाऊच नाही म्हणतात. पण खाणार जर असेल, आता कोणाची चॉईस कशी, कोणाचं कसं, ते आपण सर्वांना आपल्या मनातलं सर्वांना, म्हणजे आपण जसं वागतो तसं आपण समोरच्याला वागवायला भाग पाडू शकत नाही. तसंच माझ्या मुलांचं आहे, तुम्हाला खायचं असेल तर मी आणून करून देते. मग होतं असं की मला काही वेगळं करून मग थोडंसं रस्सा म्हणा किंवा थोडंसं खाऊन घेते मी पण, ठीक आहे. पण मुलं पण आता जास्त प्रमाणात मुलांनी पण माझं बघून बघून बंद केलेले. मग ते म्हणे की आत्ताच मी गोळ्या वगैरे घेतल्यात आणि व्हिडिओ बनवायला चालू केलेलं आहे. तर ते म्हणे की जोपर्यंत तुझे त्याला श्राद्ध, जसं पित्तर जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत नॉनव्हेज खायचं नसतं.
कारण की त्यांचं एक येतं की आमची इच्छा अपुरी आहे. तोपर्यंत तुम्ही तुमची इच्छा पुरी करून घेता आणि आमचं जे जेवणाची वेळ आहे त्या वेळेला सुद्धा तुम्ही तेवढं मान देऊ शकत नाही, तेवढा वेळ थांबू शकत नाही. तर मग असं माझं म्हणणं आहे आणि मला सांगितलं पण की त्याच्यामुळेच तुला असं झालं असेल. आणि जसं पित्तर जेवून गेलं, ज्या ज्या दिवशी सोमवारचं जेवण वगैरे झालं त्या दिवशी मी बरे झाले. त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी, आजचा काय वार आहे, बुधवार, आज मला पूर्णपणे बरं वाटायला लागलं. दवाखानाच केला, दुसरं काही घरगुती इलाज तर नाही केला, पण दवाखानाच केला. पण फरक पडला, चांगलं बरं वाटलं. तर असं झालं बघा की म्हणजे एक दिवशी तर रविवारच्या दिवशी संध्याकाळी खूप जास्त तब्येत खराब झाली. खूप म्हणजे अगदी श्वासच घेता येत नव्हता. 1-1:30 वाजेपर्यंत उठू बसत होते. मग मी काय केलं, स्वामींचे जे तारक मंत्र आहे ना ते कानापाशी ठेवून दिलं वाजत, म्हणजे ते चालू होते तारक मंत्र आणि मी ते स्वामींपाशी म्हणजे माझ्या कानाजवळ ठेवून दिले. तिथून पुढे मला झोप लागली. त्यानंतर म्हटलं चल ठीक आहे, असंच असेल, काहीतरी सर्दीचा प्रॉब्लेम असेल किंवा वातावरण पण असं असेल, पण नाही, तो खरंच तो दोष होता आणि मी ते अनुभवले. अजून पण थोडंसं बीपी वगैरे कमीच आहे माझा. मी काल म्हणजे ऑफिसला जाता जाता पहिले डॉक्टरांकडे गेले होते. त्यांनी पहिले इंजेक्शन दिलं. त्याच्या आधी पण एक इंजेक्शन होतं, त्याच्या आधी पण गोळ्या होत्या. त्यांनी पण बराच फरक पडला. त्यांनी सांगितलेलं आहे की जे आतमध्ये जो कप साचलाय ना त्याचं इन्फेक्शन पूर्ण पांगलेलं आहे. तर निमोनियाचाच प्रकार आहे म्हणतो थोडासा, पण ॲडमिट व्हायची काही गरज नाही. मी त्यांना म्हणलं होतं की सिरियस असेल तर ॲडमिट होते. ते म्हणे नाही, म्हणे एवढी काही आवश्यकता नाही आहे, गोळ्या औषध वेळेची वेळ घे आणि बरी होशील. अजूनसुद्धा मी तुम्हाला बोलते ना, तुम्हाला बराचसा असं घाम फुटते, मागच्या घरात काही फॅन नाही आहे. तर असं झालं होतं ते. होप तुम्हाला तुमचे जर झालेलं नसेल अजून, तर तुम्हाला जर असं काही वाटत नसेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं दरवर्षी चालतं तसं चालून द्या. पण माझ्यासोबत जे झालं मी ते तुम्हाला सांगावं वाटलं मला आणि मी तुम्हाला सांगितलं. बरंचसं बोलले, अजूनसुद्धा दम लागतोय मला. आता इथून पुढं मी तेच करणार आहे की ज्यावेळेस राहतील त्यावेळेस मी अजिबात काही करणार नाही. काही नाही, कारण की मला चांगलाच अनुभव आलेला आहे. चांगलीच घटना घडून गेली. मला अक्षरशः वाटत होतं की बस संपला आता, काही नाही, म्हणजे माझा पूर्ण जीव जायच्याच मार्गावर आला होता. मी घरी पण एवढं सांगितलं आणि घरच्यांना माहिती की हिचं सतत दुखत राहतं, हिचं सतत सतत म्हणजे काही ना काही आता एक कामाची दगदग, त्यानंतर घरामध्ये काय आहे काय नाही, बाहेर रोज ड्युटीला जायचं, मुलांचं प्लस काही ना काही चालूच असतात. एकटीवर म्हणल्यावर सगळ्या गोष्टी हँडल करणं म्हणजे खूप अवघड जातात. मग एका दिवशी माझी खूप जास्त चिडचिड होती मुलांवर. मग ती चिडचिड झाली का मला एक तर जेवण जात नाही किंवा काही भांडणं होऊन जाते, असं काहीतरी होऊन जातं माझं. मग ती तब्येतीवर असर होतं. तर मग त्यांचं असं म्हणणं की हमेशा दुखतं हिला, एवढं काही सिरियस घ्यावं. आणि एवढं सिरियस मी पण त्यांना काही सांगितलं नव्हतं. जसं की मुलांना माहिती. रात्री पण आले, जेवण वगैरे केलं, गोळ्या घेतल्या आणि झोपून गेले. जेवण वगैरे करून गोळ्या घेऊन झोपून गेले. सर्व काम मुलांनी आवरून घेतलं. त्यांनी त्यांची मॅगी पण बनवून खाल्ली, भांडे कुंडे पण घासून ठेवले, सगळं घर आवरून ठेवलं. सकाळच्या दूध बी आणून ठेवलं, साईने दूध पण तापून ठेवलं. बस तेवढा आराम मला भेटला. मी मुलांना जेवढं कळतं ते मुलं ॲडजस्ट करतात. ठीक आहे, आज मम्मीची तब्येत बरी नाही, आपण आपले थोडेफार तरी कामं आवरून घेऊ आणि तर मम्मी आपलं करतेच. असं घरच्यांना मला सांगणं हे होत नाही, कारण की तेवढं सिरियस पण घेत नाही आणि मला पण वाटत नाही की माझं दुखणं कोणी एवढं सिरियस घ्यावा आणि परेशान व्हावं, ते दुखणं जरा जास्तच व्हावं. नको, ते आहे तसे ते आपल्या आजूबाजूचे रोज आपण उठतो बसतो त्यांना माहिती, ठीक आहे चल जाऊ दे. फॅमिलीला माहिती असं जास्त सिरियस झाल्यावर तर मग येतीलच. पण जोपर्यंत नाही तोपर्यंत आपलं हँडल होईन तेवढं करायचा प्रयत्न असतोच माझा सगळ्याच गोष्टी. तर हो, आशा करते तुम्हाला माझी ही माहिती आणि हा व्हिडिओ आणि जे माझ्यासोबत घडलं ते नक्कीच आवडलं असेल. आणि तुम्हाला कितपत हे बरोबर वाटतं की या महिन्यामध्ये आपण नॉनव्हेज एकदम टाळलं पाहिजे, नाहीच खाल्लं पाहिजे या 15 दिवसामध्ये. ज्याला आवड येते तर खाऊ शकते, ते नाही ऐकणार. पण आपल्या एक मनावर जर ताबा असेल तर आपण कोणती पण गोष्ट करू शकतो, बरोबर आहे का नाही? तर चला मग आजचा व्हिडिओ इथं संपते. हो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडलाच असेल आणि तुम्ही मला कमेंट पण करता. आशा आहे तुम्ही मला कमेंट करता की मला चांगला कमेंट येत आहे माझ्या व्हिडिओला. तर माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी बेल आयकनचं बटन प्लीज प्रेस करा, म्हणजे ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकेन त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन पहिले तुम्हाला पण येईल. आणि एक नवीन गोष्ट पण मी अशी छानशी करणार आहे. जे माझं स्वप्न होतं की माझं स्वतःचं काहीतरी पाहिजे मला, पण त्या गोष्टीला अजून वेळ आहे. पण पहिलेच तुम्हाला सांगून ठेवते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जी मी गोष्ट करणार आहे ती खूप तुम्हाला पण फायदा पडेल. तुम्ही पण काहीतरी स्वतःमध्ये बदल आणू शकता आणि काहीतरी करू शकता. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबते. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. श्री स्वामी समर्थ.